सिंधुदुर्गच्या करूळ घाट पायथा भागामध्ये दरड कोसळली आहे। 2 दिवसांच्या जोरदार पावसामुळे हा फटका बसलाय। दरड कोसळल्यानं दोन्ही बाजूची वाहतूकही ठप्प झाली आहे। करूळ चेक नाका ते भट्टीवाडी स्टॉप हा रस्ता आता बंद झालाय। सिंधुदुर्गच्या करूळ घाट पायथा या जवळच दरड कोसळली आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। गेले 2 दिवस प्रचंड स्वरूपात पाऊस तालुक्यात कोसळतोय आणि त्याचाच परिणाम हा पाहायला मिळतोय। बुधवारी दुपारी 3:30 वाजता दरड कोसळली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूची अर्थातच वाहतूक बंद झाली आहे आणि लांबच लांब रांगा वाहनांच्या लागलेल्या आहेत। त्याचा सर्वाधिक फटका हा एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसलाय। तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरती करूळ चेक नाका ते भट्टीवाडी स्टॉप दरम्यान रस्त्यामध्ये ही दरड कोसळलेली आहे। गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, सध्या ही दरड हटवण्यात आलेली आहे का? आत्ताचे काय अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, एकंदरीत बघायचं झालं तर गेले 2-3 दिवस तालुक्यात आपल्याकडे जोरदार पाऊस पडत आहे आणि संततधार पडणाऱ्या या पावसामुळे फटका करूळ घाटाला बसला आहे। करूळ घाट पायथ्यानजीक रस्त्यावर दरड कोसळणे 1.5 तास वाहतूक ठप्प झाली होती। तर आता वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या, परंतु तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ चेकनाका ते भट्टीवाडी स्टॉप दरम्यान रस्त्यात फार मोठी दरडीचा भाग रस्त्यावर कोसळला, त्यामुळे पूर्ण मार्ग ठप्प झाला होता। त्यामुळे आता महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा आपण पाहिल्यात, परंतु आता वाहतूक सुरळीत झालेली पाहायला मिळते प्रज्ञा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर आता वाहतूक सुरळीत झालेली आहे, दोन्ही बाजूने वाहतूक पूर्ववत झाली आहे।